सुतार समाज is a community traditionally associated with woodworking and carpentry. आता हा शब्द आला कुठून? तर इट इज कम फ्रॉम संस्कृत वर्ड दॅट इज सूत्रधारा. तर यांचा ट्रॅडिशनल ऑक्युपेशन कोणता आहे? तर वुड मेकिंग, फर्निचर मेकिंग, वुड जे त्यांचं आर्किटेक्चर आहे. मोस्टली महाराष्ट्रामध्ये हे समाजातील लोक राहत असतात, जसे चंद्रपूर, अमरावती, वर्धा, यवतमाळ एक्सेट्रा. अजून काही जिल्हे असतील जिथे या समाजातील लोक राहतात. आता या समाजामध्ये छोट्या मोठ्या ऍक्टिव्हिटीज होत असतात, यात काही शंका नाही. बट जानेवारी फरवरीमध्ये एक कार्यक्रम होत असतो, ज्याच्यामध्ये म्हणतो आपण झाडे सुतार समाज परिचय मेळावा. आणि या मेळाव्यामध्ये साधारणतः कुटुंबातील, समाजातील परिचय, वधूवर परिचय, सांस्कृतिक कार्यक्रम, गुणवत्ता विद्यार्थ्यांची चर्चा आणि अदर विषयावर चर्चा, या सर्व गोष्टी होत असतात. आपण काय सिद्ध करतो, याचा पर्पज काय? पर्पज इज टू प्रमोट युनिटी, सपोर्ट कम्युनिटी मेंबर, प्रोव्हाइड अपॉर्च्युनिटी फॉर द फॅमिलीज टू कनेक्ट. आणि खरंच हा पर्पज सिद्ध झाला आहे का? कधी हा क्वेश्चन कधी विचारला का? खरंच समाजामध्ये युनिटी आहे का? खरंच समाज बाकी समाजासारखा समोर गेला आहे का? समाजात एकत्रीकरण आहे का? माय आन्सर इज नो. बिकॉज 2 दिवस फक्त समाज एकत्र येतात. कशासाठी? तर वधू वर परिचय द्यायसाठी. त्यानंतर कधीही एकत्र येत नाही. आणि म्हणून समाजामध्ये समाज एकामेकाचे पाय ओढत आहे. समाजामध्ये युनिटी दिसत नाही आहे. प्रत्येक शहरामध्ये 2 टीम दिसत आहे. कोणीतरी एक व्यक्ती समोर येतो, स्टेजवर स्वतःचा शो ऑफ करतो, निघून जातो. हेनरी फोर्डची लाईन आहे, कमिंग टुगेदर इज अ बिगिनिंग, कीपिंग टुगेदर इज अ प्रोग्रेस अँड वर्किंग टुगेदर इज अ सक्सेस. प्रत्येक समाजामध्ये काय चाललं आहे? सरकारला प्रश्न विचारत आहे, आरक्षण मागत आहे, काहीतरी उद्योग मागत आहे, काहीतरी कला मागत आहे. आपण काय करतो? वधूवराचा परिचय घेता. समोर बसणाऱ्या लोकांनी काय केलं पाहिजे होतं? त्यांनी आर्ट ऑफ लिव्हिंग हा कन्सेप्ट कधी यूजच केला नाही. आर्ट ऑफ डेव्हलपमेंट, आर्ट ऑफ प्रोग्रेस हा कन्सेप्ट कधी यूज केला नाही. फक्त काय केलं? घरोघरी जाऊन वर्गणी मिळवली, वर्गणी मागवली आणि वधूवरचा परिचय मिळवून कार्यक्रम प्रोग्रेस केला. अजूनपर्यंत प्रत्येक तहसील या डिस्ट्रिक्टमध्ये एक छोटीशी पतसंस्था नाही. जर पतसंस्था असती तर एक फंड क्रिएट झाला असता आणि त्या फंडमधून जे लोकांजवळ कला आहे, छोटी छोटी का असो ना, पण कला, त्या कलेतून स्वतःला डेव्हलप करता आलं असतं. समजा समाज खुरपटला नसता, जे गरजू लोक आहेत त्यांना लोनची सुविधा मिळवून देता आली असती, एज्युकेशन लोन देता आले असते, हायर एज्युकेशन घेऊन कोणी अधिकारी बनले असते, कोणी ऑफिसर बनले असते. जरुरी नाही सर्वजण ऑफिसर बनले, 1% जरी बनला असता ना, 100 स्टुडंटसाठी एक मोटिवेशन असतं. प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये एक छोटीशी लायब्ररी नाही. आणि नेल्सन मंडेलाची एक पॉवरफुल लाईन आहे बाई, एज्युकेशन इज द मोस्ट पॉवरफुल वेपन विच कॅन यूज टू चेंज द वर्ल्ड. आपण 21व्या सदीत आहोत बाई. जे पुराणे लोक होते ना, ते दानी जे काम करत होते, जे मिस्त्री म्हणतो आपण, जे कारागीर म्हणतो, त्यासाठी वर्कशॉप ऑर्गनाईज केले पाहिजे, जेथून नवीन नवीन आयडियाज मिळतील. जे लोक इंटिरियर, जे डिझाईनसाठी क्लास करताना त्यांनी वर्कशॉप घेतले पाहिजे. जे समोरच्या लोकांनी त्याला पुश केले पाहिजे की भाई तुम्ही या वर्कशॉपवर, एआयचा जमाना आहे भाई आजकाल. बाहेरचे लोक येत आहेत, अपना पिछवाड़ा मार के जा रहे हैं, हम लोग क्या कर रहे हैं? वधू वर का परिचय मेळावा घेतो भाई, परिचय मेळावा. वुमेन, स्त्रिया, मुली यांनी बिझनेस केला पाहिजे, समोर आलं पाहिजे. इंटेरियरचे क्लास करून, एआयचे क्लास करून, जे पुराणे लोक, जे मिस्त्री लोक म्हणतो आपण, त्यांना त्यांच्यासाठी वर्कशॉप घेऊन एक त्यांना आयडियाज दिली पाहिजे. वुमेन पॉवर दाखवणे जरुरी आहे. वुमेन शुड कम इन फ्रंट ऑफ पीपल. घरी वर्गणी मागणाऱ्या लोकांना तुम्ही विचारा, आमची ओळख काय, आमच्यासाठी समाजात व्हॅल्यू काय. आम्ही फक्त चूल आणि मुलंच करायचं? प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपल्या समाजातील छोटे छोटे बिझनेसमॅन आहे. असं नाही की सर्वच नाही आहे किंवा सर्वच काम करते, असंही नाही. छोटे छोटे आहे. जे अधिकारी बनले आहे त्यांना फ्रंटमध्ये आणा, त्यांना मोटिवेशन द्यायला लावा. जे
एक वर्कशॉप ऑर्गनाईज करा, तिथे लोकांना मोटिवेशन द्या, जिथून जे हुशार लोक आहेत त्यांच्यासाठी काहीतरी लोन्स या छोट्या छोट्या गोष्टी अवेलेबल करून देणं जरुरीचे आहे. जे समोरचे 50, 55, 60 वर्षातील लोक आहे ना, त्याला साईडनं करा. यूथ जनरेशन समोर या. जसं वरोऱ्यामध्ये जो केतन माणूसमारे आहे, भद्रावतीमध्ये माझा भाऊ पंकज आहे, असे प्रत्येक डिस्ट्रिक्ट जिल्ह्यामध्ये लोक आहे, ॲक्टिव्ह लोक आहे. त्यांना समोर येऊ द्या. बिझनेस डेव्हलपमेंट, आर्ट, एज्युकेशन, वुमेन पॉवर या गोष्टी समोर येणं जरुरी आहे. त्याशिवाय समाज समोर जात नाही. आणि वुमेन शुड बी इंडिपेंडंट. मुली स्वतःच्या पायावर उभ्या होणं जरुरी आहे. आणि जर स्वतःच्या पायावर उभ्या झाल्या तर मेळाव्यामध्ये परिचय द्यायची गरज नाही. त्या समाजात स्वतः एक परिचय म्हणून ओळखल्या जातील. आणि म्हणून वुमेन आर द रिअल आर्किटेक्चर ऑफ सोसायटी. येस, आय एम टोटली अगेन्स्ट जात धर्म, बट आपण समाजात राहतो आणि समाजामध्ये माणसं राहत असं जनावर नाही. मला त्या परिचय मेळाव्याच्या किंवा त्या जयंत्या त्याच्या अगेन्स्ट नाही, बट त्यापासून एक आपण डेव्हलपमेंट नाही घेऊ शकत. एक युनिटी म्हणू शकतो, पण जशी युनिटी पाहिजे ती युनिटी समाजामध्ये नाही. म्हणून युनिटी जरुरी आहे. समोरचा टाईम हा AIचा आहे, टेक्नॉलॉजी आहे. आपण याला फेस करणे जरुरी आहे. यासाठी युनिटी जरुरी आहे, यासाठी टेक्नॉलॉजी जरुरी आहे. आणि म्हणून आपल्याला समाजामध्ये आर्ट ऑफ डेव्हलपमेंट आपण कसं बिल्डअप करू यावर फोकस करणं जरुरी आहे. आय थिंक अँड आय फील, जेन्युइनली आय फील, युनिटी in a diversity is the strength of every great society.